नमस्कार कल्याण सर. नमस्कार नमस्कार. तुम्ही नुकतंच साठीत पदार्पण केलंय. त्यावेळेस वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या निमित्तानं भाषणात तुम्ही बोलले होते की आता साठीनंतर काय करायचंय याच्यापेक्षा काय करायचं नाही याकडे आता माझा फोकस असेल. इतकं समृद्ध इतकं समृद्ध आयुष्य जगलेले आहात. बिझनेस क्षेत्रात असो, रसिकतेत असो, सर्वच गोष्टींमध्ये तुम्ही वावरत फिरत असताना आता साठीच्या पुढच्या आयुष्याकडे तुम्ही कसं बघताय आणि त्या वाक्याचा अर्थ काय होता? खर तर 60 पूर्ण झाल्यानंतर एक्सेसिव्ह पदार्पण करताना लोक 60चा उल्लेख करतात किंवा 60 झाली असं म्हणतात. पण 59 पूर्ण झाल्यावर 60त पदार्पण केल्याच मी डिक्लेअर केलं की मी 60चा झालो. आणि खरं सांगू आता की मी तेच म्हटलं की आता आयुष्यात काय करायचं त्यापेक्षा काय करायचं नाही हे पक्क असलं पाहिजे. आणि तुम्ही म्हटलं तसं की खरोखर अत्यंत समृद्ध आयुष्य माझ्या वाट्याला आलं. उत्तम दोन्ही मुलं उत्तम कर्तृत्वान निघाली आहेत. मोठा मुलगा माझा करण माझा बिझनेस बघतोय सगळा, आणि धाकटी मुलगी लंडनलाच स्थायिक झाली. तिचाही तिथं मोठा व्याप आहे, व्यवसाय आहे. त्या अर्थी मी अत्यंत समाधानी आहे. आणि मग या सगळ्या ह्याच्यावर की आता मला काही आर्थिक काही गरजा नाहीत माझ्या, किंवा काही मला काहीतरी आर्थिक काहीतरी करून आणखी काहीतरी हवंय, आणखी काही हवंय असं माझं काही राहिलं नाहीये. मग तर आता या सगळ्या ह्याच्यात आपल्याला स्वतःसाठी जगायचं आहे. तर स्वतःच्या आवडी निवडी, मला असं वाटतं की सगळ्या व्यापात माझं वाचायचं राहिलेलं, वाचलं खूप वाचतो मी, पण तरी खूप मला असं वाटतं की आपलं राहिलेलं आहे. त्याची मोठी पुस्तकांची लिस्ट माझ्याकडं मी बाजूला काढून ठेवली की मला त्यावेळेस वाचताना राहून गेले. ते वाचावं, छान संगीत ऐकावं, वेगवेगळे म्युझिकल फॉर्म ऐकावे, प्रवास करावा. खूप केला तरी असं आता असं वाटतं की आपण खूप प्रवास करावा, ऐतिहासिक स्थळं बघावे, निसर्ग बघावा छान. आणि खरं आत्ता आमच्याबरोबरचे सरकारी नोकरीतले ऑफिसर्स रिटायर्ड होतात. तर सरकारी नोकरीतली मंडळी रिटायर्ड होतात असं बिझनेसमध्ये नसतं. त्यामुळे माणसं शेवटपर्यंत बिझनेस करत असतात किंवा प्रयत्न करत असतात. मला असं वाटलं की मग 60ला आपण का थोडासा स्लो डाऊन करू नये. रिटायरमेंट नाही म्हणून मग अजून किती वर्ष तेच करत राहायचं. आणि सुदैवानं माझ्याकडे छान शेती आहे. वडिलांची तशी माझी ती शेती आहे, आणि मी पण 94-95 एक मोठी शेती घेतली. त्याच्यावर आर्याबाग नावाचं एक सुंदर घर बांधलेलं आहे. आणि त्या घराच्या आजूबाजूला खूप झाडी आहेत. जगातली उत्तम 5-6 हजार पुस्तकं तिथं आहेत. मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी 1200 जागतिक सिनेमे आहेत. त्या गोष्टी खरं राहून गेल्या होत्या. नव्या पिढीला देण्यासाठी काय करता येईल, माझं ज्ञान देता येईल का. मी ज्या ग्रामीण भागातून आलो तिथं आमची एक शिक्षकीय शाळा होती, झेडपीची शाळा होती. अशा शाळेत गेल्यामुळं मला हा सगळा प्रवास आयुष्याचा करता आला. तर प्राथमिक शिक्षण किती गरजेची गोष्ट आहे, त्याच्यावर काय करता येईल का विचार करतोय. जगभरात असलेले मित्र त्यांना एकदा भेटून यावं,
त्यांना शेतावर बोलवावं आणि डे टू डे आता आर्थिक याच्यासाठी मला काम करायची गरज नाहीये. त्यावेळेचा सदुपयोग करावा. 2 गोंडस नाती आहेत, त्यांना वेळ द्यावा, त्यांच्यावर खेळावं, त्यांना घेऊन फिरायला जावं. त्यांच्या आई पुढं आठवणीत आजोबा आजी असले पाहिजेत, जे आमच्या वाट्याला आले होते. आमची आजी ही माझं रोल मॉडेल होतं. आमची आजी खूप धाडशी आणि खूप पुरोगामी विचारांची होती. ते काळाच्या पुढची होती. तर आमच्या शिक्षणाच्या बाबतीत पण आग्रही राहिली. पुण्याला शिकायला गेलो तर सगळ्यात जास्त पुढाकार तिनं घेतला होता की जा शिकल्याशिवाय पर्याय नाही. या सगळ्या गोष्टी पुन्हा वळून बघत असताना याचा आपण थोडस आयुष्याचा जगण्याचा स्पीड कमी करून, सिंहावलोकन करून, फार पळापळ न करता, रॅट रेसमध्ये न राहता, आनंदानं, शांततेत, क्वालिटी असं आयुष्य जगू. तुम्ही या सगळ्या प्रवासात बरोबर असाल. तुम्हालाही काय वाटलं तर सुचवा, करू आपण. आतापुरतं बस. धन्यवाद.